गॅरी आयफेल टॉवर बघ ना, आयफेल टॉवर आहे तिकडे. शनाया बेल वाजली, दार उघड जा. दार उघड. अगं जा ना, दूधवाला आला असेल. गॅरी समजा दूधवाला येत नाही. गॅरी तू झोपत का नाही आहे? गॅरी तू झोप ना. गॅरी अगं कसलं पॅरिस शनाया, तू झोपेत बोलतेस. जा उठ जा पटकन. हॅलो उठ. यार आपण मुंबईतच मी नाही दारू हे बघ, मी जर उठलो ना तर मला भूक लागेल, मग तुला परत काहीतरी ब्रेकफास्टला करावं लागेल. जा जा उठ प्लीज जा ना. ब्रेकफास्ट पेक्षा मी दारू उघडते. यार हो यार. तू काय करतेस सकाळी सकाळी इथे? यार आता माझा अख्खा दिवस वाईट जाणार. तुझ्या पायी माया पोट्याचं भविष्य खराब होऊन राहिलं. तुझं कसलं काय कौतुक? बाजूला. अरे अगं आत कुठे चालली? मला माया नवऱ्याला भेटायचंय. आओ आता का भेटायचंय तुला? काल एवढा त्रास झाला आम्हाला, तो पुरेसा नव्हता का? उगाच फिरलो आम्ही माहिती इकडे तिकडे. wasn't that enough? अथर्व जसा माझा मुलगा आहे तसा त्यांचाही आहे. स्वतःच्या पोरासाठी थोडी पायपीट केली तर काही बिघडत. आहो राधिका, तू काय करतेस इथे? मला जरा तुमच्याशी बोलायचंय. आता काय बोलायचंय तुला? जरा सुखानं जगू दे की आम्हाला. की तू ठरवलंच आहेस रोज इथे यायचं आणि आम्हाला त्रास द्यायचा म्हणून? याला म्हणते चोराच्या उलट्या बोंबा. हो, तुमच्यामुळे मी त्रास सहन करून राहील. मला घर सोडावं लागलं. मी घराच्या बाहेर राहतेय. तुम्ही तर म्हणून राहिलात का तुम्हाला माझा त्रास होतोय म्हणून? हे बघ, मला वाद नकोय. काय ते मुद्द्याचं बोल. काय काम आहे? मला पैसे हवेत. अथर्वच्या शाळेची फी भरायची. 50,000 रुपये. मग मी काय करू? मी काय करू म्हणजे काय? अहो अथर्व आपला पोरगा आहे. त्याची फी भरणं म्हणजे आपलं कर्तव्य आहे ना. अच्छा, कर्तव्य. आता कर्तव्याची जाणीव वगैरे झाली का तुला? मागच्या वेळेला या इथे चेकबुक ठेवलं होतं. तुला म्हणालो होतो अथर्वसाठी वाटेल तो आकडा टाक आणि घेऊन जा. तेव्हा माच दाखवलास. म्हणालीस मला नको तुमचे पैसे. आणि आज काय? नाही, मी तुमचे पैसे नाही मागायला आली. मी माझेच पैसे मागून राहील. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.